नमस्कार मंडळी, मी पायल. आपलं पायल ज्वेल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आहे रथसप्तमी. रथसप्तमी असल्यामुळे मी देवाची पूजा सकाळी लवकर उठून केली आहे. आज रथसप्तमी आहे, तर सूर्यपूजनाला आज विशेष महत्त्व आहे. माघ शुक्ल पक्षातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची आपली प्रथा पूर्वीपासूनच आहे. आपण या पूजनातून जणू सूर्याचे आभारच मानत असतो. सर्वात तेजस्विनी असा सूर्य तो जगाचा चालक आहे, नियंत्रक आहे, सर्व ग्रहांचा प्रमुख आहे, ब्रह्मांडाचा तो नायक आहे. अशा हे सूर्याची आपण पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. सूर्य आपण निसर्गप्रेमी आहेत, त्यामुळे सूर्याच्या पूजनेला आपल्या जीवनात खूपच महत्त्व असते. आजपासून सूर्याचे उत्तरायण चालू होत आहे. हिंदू धर्मात सूर्य उपासनेला खूपच महत्त्व दिलं गेलं आहे. सूर्याच्या उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, दुःखातून निवारण केलं जातं, जीवन सुखी होतं, आरोग्य चांगले मिळते. त्यामुळे आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर रथसप्तमीला आपण लवकर उठून स्नान करावे, सर्व देवांची मनोभावे पूजा करावी, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तर आपल्याला पहिल्यांदा एक हंड्यात तूनच आपल्याला आज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर अर्घ्य देताना तांब्यात हळदी कुंकू, अक्षदा, काळे तीळ, फूल, गूळ टाकून सूर्यनारायणाला आपण अर्घ्य देणार आहोत. देवाला अर्घ्य देताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम भास्कराय नमः आपण सूर्यदेवाच्या नावांचा उच्चार करून आपण सूर्याला अर्घ्य देणार आहोत. हे अर्घ्य आपल्याला सकाळी लवकर सूर्योदयापासून ते 9 वाजेपर्यंत द्यायचे आहे. सूर्यदेवाला तीळ व गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे. रांगोळीतून काढायचे. आपल्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला अंगणात साच्याच्या साह्याने तुम्ही प्रतिकृती काढल्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे प्रथम, कारण आपण सर्व पूजाची सुरुवात हे गणपतीच्या पूजनाने करतो. तर सर्वप्रथम गणपतीला दीप धूप लावून पूजन करायचे आहे. तर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तो सुपारीच्या रूपातही तुम्ही गणपतीची पूजा करू शकता. नंतर सूर्यदेवाची पूजा करायची आहे. सूर्यदेवाला दीप धूप दाखवायचा आहे, नैवेद्य ठेवायचा आहे. तिळगुळाचा किंवा तिळाचा नैवेद्य ठेवू शकता. नंतर सूर्यदेवासमोर आपल्याला 5 प्रकारचे धान्य ठेवायचे आहेत. तुम्ही ते वाटीत किंवा सुगडातही भरून ठेवू शकतात. तुमच्याकडे जास्त धान्य असेल तर तुम्ही 7-9 पण धान्य ठेवू शकतात. मी 5च ठेवले आहेत. नंतर दीप धूप आरती करावी. नंतर आपल्याला सूर्यदेवाला या दिवशी सूर्यदेवासमोर दूध उतू घालण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. तर आपल्याला सूर्यदेवासमोर दूध उतू घालणे आता जरा अवघड आहे. तर आपण गॅसवर, सिटीमध्ये सर्व गोष्टी कधी कधी अवेलेबल होत नाहीत, तर मी गॅसवरच दूध उतू घालते. तर या सुगडातच मी दूध उतू घालणार आहे आज. याच्यामध्ये साखर, तांदूळ, थोडेसे तीळ टाकले आहे आणि याचाच नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे, सूर्यदेवाला दाखवायचा आहे. या नैवेद्यालाच आज विशेष महत्त्व आहे. उत्तर दिशेला जाणे महत्त्वाचे असते. उत्तर दिशे ही पैशाची दिशा असते, त्यामुळे दूध उत्तर दिशेला उतू जावे. तर अशी आहे माझी रथसप्तमीची पूजा. कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा.